नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. साताऱ्यात आम्ही आत्ता आहोत आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांची लाडकी शरयू आहे, जिच्यासोबत आपण माय फर्स्ट हे सेगमेंट घेणार आहोत. स्वागत आहे शरयू तुझं लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. रेडी आहेस तू? कारण मी सगळे पहिले तुझे एक्सपिरियन्स तुला विचारणार आहे. येस. तुझा पहिला फसलेला पदार्थ? चपाती. कारण कणिक असं मळलं होतं पातळ पाण्यासारखं, त्यामुळे तो फसलाच होता. पण आता मला उत्तम चपाती बनवता येते. अरे वा. येस. पहिला असा लुक की ज्याने तुझी फजिती झाली असेल? पहिला असा लूक शाळेत ॲन्युअल फंक्शनमध्ये जेव्हा स्वतःचा मेकअप करायचो ना, एकदम जोकर, एकदम फनी मेकअप असायचा तो. त्यामुळे आत्ता ते जर फोटोज पाहिले ना, तर मी त्याच्यावर स्वतःच मी खूप हसते. त्यामुळे तो माझा फनी लुक आहे. ओके. त्याचे काही फोटोज वगैरे अजूनही तुझ्याकडे आहेत. येस. पहिलं कधी कोणाला प्रपोज केलं होतं? नाही, स्वतःहून तरी नाही. तुला पहिलं प्रपोजल कधी आलेलं साधारण? 7th स्टँडर्डमध्ये. पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी तुला अजिबात आवडली नाही. एखादा नवीन पदार्थ आपण ट्राय करतो, घेतो ट्राय करायला की छान नवीन डिश आहे, वेगळं काहीतरी ट्राय करूया, पण नाही आवडली टेस्ट. मी सगळं खाते एक्सेप्ट मटण. मला ते नाही आवडत, त्याचा वासही नाही चालत. येस. सो त्याचं काही असू दे, मला नाहीच चालत. बाकी मी काही खाऊ शकते. पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण आहे तुझं? सेलिब्रिटी क्रश ऋतिक रोशन. येस. एखादा सिनेमा त्याचा खूप वेळा पाहिला असं एक बिग फॅन मोमेंट? बिग फॅन म्हणून मी खरं तर बऱ्यापैकी म्हणजे सगळेच पाहिलेत असं मी नाहीच सांगणार ऑफकोर्स, पण बऱ्यापैकी मी पाहिलेले आहेत. आणि क्रिश तर मला प्रचंड आवडतो आणि त्याच्यामधला त्याचा तो लूक आणि त्याच्यात जो ग्रेस आहे जो आत्तापर्यंत सुद्धा टिकून आहे. त्यामुळे ऋतिक रोशन माझं ऑल टाईम फेवरेट आहेत. आणि माझ्या एका फ्रेंडचं म्हणजे माझ्या एका फ्रेंडने त्याच्या घराचं आर्किटेक्ट केलं होतं. सो त्याच्या घरात जे सोफाज वगैरे जे होते, सो त्याने जेव्हा शिफ्टिंग केलं तेव्हा त्यातला तो एक सोफा राहिलेला तो आम्ही घेतला होता. सो ती एक त्याची मुवमेंट माझ्याकडे मेमरीज म्हणून सेव्ह आहे. येस. पहिला ॲडव्हेंचर प्लॅन जो फसला, कम्प्लीट नाही झाला असा? नाही, तसा कुठलाच नाही आहे. पहिल्यांदा कधी फ्लाईटने गेली होतीस आणि कुठे गेली होतीस? मी गोव्याला. येस. काय म्हणजे कामाचं निमित्त होतं की पर्सनल निमित्त नाही, पर्सनल ट्रिप. मज्जा करायची होती. शूटिंगमधनं वेळ काढून छान 4 दिवसाची सुट्टी घेऊन मी मज्जा केली, फार मज्जा केली. येस. राग आल्यावर पहिल्यांदा शिवी कुठली देतेस? मी शिव्या नाही देत आणि मला ऐकायलाही नाही आवडत, पण चिडचिड होते. येस. पहिलं शाळेतलं क्रश कोणी होतं? शाळेतला क्रश नाही ना. शेवटचा प्रश्न की एखादा त्याच्या मागचा एक किस्सा आहे. माझी जी बहीण आहे जी टॉम्बॉय आहे आणि ती लहानपणापासून माझ्या सोबतच असते सतत, आत्ताही. त्यामुळे मी आणि ती शाळेत जाताना एकत्र, एकाच शाळेत, फक्त ती 2 बॅच माझ्या मोठी होती. सो जाताना एकत्र, येताना एकत्र, रेसेसमध्ये एकत्र, सगळीकडे आम्ही एकत्र. त्यामुळे कुठल्या मुलाची हिंमत नाही व्हायची माझ्याकडे वर डोळे करून बघायची. आणि जर कोणी बघितलं ती त्याला विचारायची पण नाही की तू का बघितलं, तुझं काही काम आहे का, ती जाऊन डायरेक्ट धोपटायची त्याला. हे असे बरेच किस्से झालेत. आमच्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला एक मुलगा थांबला होता. एक मला किस्सा आठवतोय. सो एक मुलगा थांबला होता आणि त्याला काय बोलायचं होतं माझ्याशी मला माहीत नाही. दीदीला हे कळलं. दीदी घरून मला खाली घ्यायला आली. तिने त्या मुलाला त्या फर्स्ट फ्लोअरच्या अशा कोपऱ्यामध्ये जाऊन तिला कुतवलाय. सो ती अशी डेंजर आहे. त्यामुळे अशी कधी संधीच नाही मिळाली कोणाकडे बघायची किंवा कोण आपल्याकडे बघते जाणून घ्यायची. येस. शेवटचा प्रश्न की एखाद्या फॅनचा आलेला विचित्र अनुभव तुला आतापर्यंत असा कुठला आलाय? हो, आत्ता मी लास्ट सिरियल करत होते, पिंकीचा विजय असो. प्रेक्षकांनी खरंच माझ्यावर भरपूर प्रेम केलं पिंकी म्हणून, आणि आता पारू म्हणून सुद्धा भरपूर करतायत. पण जेव्हा मी त्या मालिकेचा निरोप घेतला तेव्हा मला ना एक कॉल आला. मला माहीत नाही त्यांना नंबर कुठून मिळाला, त्यांनी कुठून तो घेतला, पण मला फोन केला आणि ते लिटरली मला मारण्याची भाषा करू लागले, धमक्या देऊ लागले की तुमची हिंमतच कशी झाली सिरियल सोडून जायची, तुम्हाला माहिती आहे का आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कशाला एवढी सवय लावायची, आम्ही झोपत नाही रात्री 11 ते 11:30 बघतो. त्यांनी खूप मला भीती दाखवली, खूप थ्रेट्स दिले. पण त्यांना मी कूलडाऊन केलं, त्यांच्याशी बोलले, त्यांची माफी मागितली मनापासून की मी खरंच आता तुमचा निरोप घेते, पण मी लवकरच तुम्हाला एखाद्या नवीन कामातनं भेटायला येईन, तर त्यावर सुद्धा तुम्ही खूप प्रेम करा. सो असं आमचं एक कॉन्व्हर्सेशन झालं होतं आणि ते खूप डेंजर होतं माझ्यासाठी. तो पहिला एक्सपिरियन्स होता.
येस. आणि हे पहिले एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचे असतात, म्हणून आमचा हा खास सेगमेंट होता माय फर्स्ट, ज्याने आपल्याला कदाचित काही जुन्या गोष्टी आठवतात, नॉस्टॅल्जिया होतो. सो म्हणून तुला कसं होतं, मला तो झाला आणि मला खूप भारी वाटतंय. तुला एक जाताना मला एक खास कॉम्प्लिमेंट द्यायची होती, म्हणजे तुझे डोळे खूप सुंदर आहेत. सो तुला त्याच्यावर कशी कोणी छान कधी कॉम्प्लिमेंट दिली आहे का? इतके खूप जण देतात की तुझे डोळे खूप सुंदर आहेत, खूप जास्त बोलकी आहेत, ब्राऊन कलर आहे त्यात. आणि म्हणजे मला असं पर्सनली कधीच नाही जाणवलं ग आत्तापर्यंत की माझे डोळे खरंच इतके सुंदर आहेत का. पण लोकांनी मला इतक्या कमेंट्स दिल्यात की मला आता स्वतःला वाटते की हा खरंच असतील माझे डोळे सुंदर. सो प्रत्येक जण म्हणतो डोळे खूप छान आहेत, बोलके, ते असे सतत बोलत असतात, एक सेकंड सुद्धा असे शांत नाही बसत. सो तुला पण थँक्यू. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटलं शरयू तुला भेटून. आम्ही येऊ पुन्हा पुन्हा साताऱ्यात तुला भेटायला. नक्की या. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? खूप भारी वाटलं आणि मला तर लोकेशनही आवडलं. एक तर तुला कधीपासून भेटायची इच्छा होती ही मालिका सुरू झाल्यापासून, कारण बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की पारू मालिकेला भेट द्या, तिथल्या कलाकारांना भेटा. पण त्यांनाही आम्ही सांगत होतो की साताऱ्यात शूट आहे, त्याच्यामुळे मुंबईहून आज आम्ही खास साताऱ्यात आलो आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्याच्यासाठी आणि त्यांनी इतके छान इंटरव्ह्यू दिले. भारी वाटतंय, तुम्हाला सगळ्यांना भेटतोय, छान गप्पा गोष्टी होत आहेत. आता तर मी वाट बघते की तुम्ही परत कधी येताय. पुन्हा येऊच आम्ही नक्की. थँक्यू शरयू. थँक्यू.